एपी क्राईम न्यूज, मानवी हक्क अधिकारासाठी लढणारे माध्यम। मी मुख्याध्यापक काकडे सर या विद्यालयात हजर झाल्यानंतर प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली, वातावरण पाहिलं आणि विद्यार्थी संख्या पाहिली तर जोगवडी, खोमने वस्ती, इतर वाड्यावरून वस्तीवरून येणाऱ्या शेतकरी कुटुंबातील मुलांची संख्या जास्त आणि जाण्या येण्याची गैरसोय पाहिल्यानंतर मी आपल्या परिसरातील ठराविक कार्यकर्त्यांनाही भेटलो, एसटी आगार प्रमुखांनाही भेटलो आणि त्या सर्वांनी आणि शाळेतील माझ्या सर्व सहकाऱ्यांनी, पत्रकार बंधूंनी मला सहकार्य केलं। सरपंच आहेत जोगवडीचे, मुर्टीचे सरपंच आहेत, आपले स्कूल कमिटी चेअरमन लालाभाऊ आहेत, बाळूभाऊ आहेत, त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ आणि सर्वात महत्त्वाचं माझे सर्व सहकारी, या सर्वांनी मिळून ही एसटी चालू करण्यास सहकार्य केलं आणि त्यामुळं मुलांची जी झालेली गैरसोय आहे गैरसोय जी दूर झाली, त्यामुळं एक मानसिक समाधान मिळतं। यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही। अनिता कामाज मानवर, आमच्या शाळेला एसटी सुरू झाल्याबद्दल, आम्हाला एसटी सुरू झाल्याबद्दल आमची येण्या जाण्याची सोयी व्यवस्थित झाली। आम्हाला आनंद आहे की आम्हाला एसटी सुरू झाली। खूप त्रास होत होता येताना, सोय झाली। एसटी महामंडळाचा आभार। एसटी महामंडळाचा आभार। 10वी पूर्ण शिकलोच नाही, थोडे दिवस होतो काय, आणि हा जो उपक्रम तिथले शाळेचे हेडमास्तर काकडे सर आणि एसटी महामंडळाचे सगळे ड्रायव्हर सगळे यांचं मी आभार मानतो की ही व्यवस्था केली। आता मला तुम्हाला सांगतो की आमचा बंधू शेतात असतो, मग सगळ्यांचीच मुलं आईवडील शेतात असतात काय, आणि मग 4:30ला शाळा सुटली तर या कधी कधी म्हणतात आमचं नंतर 5:30पर्यंत आहे काय। आता ते तिथं मका कापतात, काय कापतात, त्यांची अडचण, ते संध्याकाळी 6-7ला घरी येतात। आता एसटीमुळे ह्यांचा एवढा फायदा झाला की 4:30ला एसटी आली की 4:45ला पालकांना अजिबात त्याची काळजीच नाही की मुलं आपली घरी येणारच काय। हा सगळा महत्त्वाचा भाग आहे, लक्षात आला। आणि इथं मी शिकत होतो की ही संस्था इतकी चांगली आहे, तुम्ही कॉन्व्हेंट खाजगी संस्थेला जाण्यापेक्षा ह्या रयत शिक्षण संस्था इतकी चांगली आहे काय। मी इथं काही दिवस होतो, ते आम्हाला एक टाकवले सर होते काय, मी गोंधळ घातला तर मला अशी छडी मारली तर ते आयुष्यभर माझ्या लक्षात राहील। काय झालं, बाकीचं शिक्षण मी बांबोऱ्याला केलं, तुमच्याकडं कुठे केलं, बांबोऱ्याला 10वीपर्यंत। 10वीत पहिला आलो मी, आणि कर्जतला केंद्र होतं परीक्षेचं काय। त्याच्यानंतर 12वी सायन्स केलं मी श्रीगोंद्याला, याचंही केंद्र कर्जतलाच होतं। लक्षात आले का, लक्षात आलं का। हा त्यांना कष्ट कळलं पाहिजे ना। आता ती मारायची पद्धत बंद झाली, एखाद्याला मारला तर पालक येतो काठी घेऊन, पहिले शिक्षकाची काठी होती, आता शिक्षकाची काठी गेली ना। काय म्हणतोय मी, ते विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे। तर ही जी व्यवस्था झाली ही चांगली झाली। आता ह्यांनी सगळं गावांसाठी केलं, सगळं केलं, ही बी त्या क्षेत्रात आहेत समाजासाठी, ह्याच्यासाठी। आता ह्यांची आमची चांगली ओळख आहे, लक्षात आलं। तर एवढं बोलून मी माझं तसं बसलं। मला एसटी चालू झाल्याबद्दल का नाही खूप अभिमान आहे, आनंद बी झाला। आम्हाला यायला उशीर होत होता, त्याबद्दल आता काय नाही, उशीर होत नाही। घरात त्रास होत होता, घरच्यांना त्रास होत होता। विद्यार्थ्यांच्या वतीने मी सर का नाही एसटी